कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजू, हा राजीनामा द्यायला तुला कोणी फोर्स केलंय का? नाही, मीच दिलाय। तेजू, कसं शक्य आहे हे? अगं, ही नोकरी तुझ्यासाठी नोकरी नव्हती, तुझी आवड होती, तुझं स्वप्न होतं। लहान मुलांना शिकवताना तू किती रमायचीस आणि तरी तू ही नोकरी सोडतेस। कसं कोण यावर विश्वास ठेवेल तेजू? वहिनी, अगं माणसांचे स्वप्न बदलत असतात काय। लहानपणी मला शेतकरी व्हायचं होतं, शाळेत असताना डॉक्टर व्हायचं होतं, मग मध्येच वकील व्हायचं होतं, पण झाले काय तर शिक्षिका। तेही स्वप्न मी कॉलेज संपताच पाहिलं होतं। आता मला एक चांगली गृहिणी व्हायचंय, मला माझं घर सांभाळायचंय, आमच्या नात्याला वेळ द्यायचा आहे। वहिनी, आपल्याला असं का वाटतं एखादी बाई नोकरी करत नाही म्हणजे ती काहीच करत नाही? अगं, घर सांभाळणं पण ही एक नोकरीच आहे। आत्याकडे बघ, अगं आजवर किती केलंय तिने, तिला पण आता जरा आरामाची गरज आहे। मला डॅडींना आत्यांना काय हवं नको ते बघायचंय। एक सून म्हणून या घराची सगळी कर्तव्य पार पाडायची। अगं, जेवढं मोठं घर तेवढं जास्त जबाबदार, आणि मला ते दुसऱ्या कोणावर टाकायचं नाहीये। मला माझा संसार स्वतः उभा करायचा आहे, तो फुलवायचा आहे, आणि मग यासाठी वेळ द्यायला नको का? मी जर का शाळेला वेळ दिला तर ह्यांना सुद्धा वेळ देता येणार नाही, आणि कुठल्याही नात्यात जर एकमेकांसाठी वेळच उरत नसेल तर त्या नात्याला काही अर्थच उरत नाही, आणि मला ते नकोय, म्हणून मी राजीनामा दिला। मी माझ्या नोकरीपेक्षा माझ्या संसाराचा विचार केला। यात मी काय चुकीचं केलं का दादा? वहिनी, तूच सांग। बरं झालं सुनबाई, बरं झालं तू स्वतःच्या तोंडाने सांगितलंस ते। आता आमच्यावर कोण विश्वास ठेवते? हल्ली तर आमच्या जावई बापू बी आमच्यावर अविश्वास दाखवायला लागले। डॅडी असं नका ना बोलू डॅडी। हे बघा, माझ्या मनात असलं काय पण नव्हतं हो। आम्ही फक्त तेजूची चौकशी करायला आलो होतो। मला माफ करा, आमचं चुकलं, खरंच आम्हाला माफ करा। हो जावई बापू, आमचा तुमच्यावर राग नाहीये, पण एवढं सगळं करून बी आमची पोटची पोरगी आम्हाला समजून घेतली नाही, याचा त्रास होतो, लय त्रास होतो, लय नाजूक आहे आमचं काळीज, लगेच त्रास होतो। आता आमची तुमच्याकडनं काय अपेक्षा होती? आम्ही तुम्हाला जावई म्हणून स्वीकारलं, तुमच्या बहिणीला घरची सून करून घेतलं, नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहिलो, पण आमच्या वाट्याला काय आलं? अहो जावई बापू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।